मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील पावसाच्या स्थितीचा घेणार आढावा। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात थोड्याच वेळात होणार बैठक। मुंबईमध्ये आज पर्यटन टाळा, घराबाहेर पडू नका। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन। मुंबईमध्ये ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे, झाडं आणि पडझडीच्या घटनाही वाढण्याची शक्यता व्यक्त। मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, मिसिंग लिंकसह 2 ठिकाणी दरड कोसळली। जुना मुंबई पुणे हायवे देखील बंद, अनेक पर्यटक गाडीतच अडकले। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवरही दरड कोसळली। दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या रद्द। सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबली। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आजचा सलग 4था दिवस। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर, रायगड इथल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजला सुट्टी। सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे विद्यापीठाचा निर्णय, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार। वसई विरारमध्ये पावसाचा कहर, अनेक भागांना तळ्याचं स्वरूप। विरारमधील नालासोपाऱ्यातील रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली, तर लोकल 1 तास उशिरानं सुरू। रोहा बाजारपेठ 3 ते 4 फूट पाण्याखाली, दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान। कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा।